श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. चला तर आज आहे गौरीपूजन. तर सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गौरीपूजनच्या. आणि आज आपल्या लक्ष्म्या येत्यात सुपामध्ये. तर आम्ही असं ह्या पद्धतीनं आमच्या लक्ष्म्या आलेल्या आहेत. सगळ्यांनी बघा, लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि असं छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा. असं छान प्रकारे आमचं दीदीनं वेलकम केलेलं आहे श्री महालक्ष्मीचं. परत आरती पण होत आहे. साखर खाल्लो, आरती झाली. परत इथं कळस तांब्या ठेवलेला होता गृहप्रवेशसाठी. बघा, असं मस्त प्रकारे श्री महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आपल्या घरी. अशी मस्त पूजा आता इथं पूजा करून घ्यायचं. परत दक्षिणा ठेवून पाया पडले ह्यानी मस्त असं छान. तर असं गौरीपूजन आम्ही करून घेतलेलं आहे बघा. हळदी कुंकू लावून साखर ठेवून आणि त्यांना जेवायला या म्हणून आमंत्रण द्यायचं. नंतर साक्षी दीदीची तयारी चालू आहे मध्ये मकर टाकण्याची. असं छान प्रकारे तिनंच एकटीनं मकर टाकून घेतले. मी फक्त साड्या दिल्या कोणत्या कोणत्या टाकायच्या. बघा, हे साड्या घालायचे आणि हे सगळे साहित्य आपल्या श्री महालक्ष्मीसाठी काढलेले आहेत. वस्त्रमाळा, गळ्यातले हार, चौरंग, कोतळ्या. असं मंडप आपला तयार झालेला आहे छान प्रकारे. हे बघा, बांगड्या, पिना, गळ्यातले सगळे हार वगैरे सगळे इथं ठेवून घेतलेलं आहे सामान. वस्त्रमाळा, साड्या. तयारी बी चालू झाली आता आपली. आमच्या साक्षी दीदीची मस्त मेकअप चालू झालाय श्री महालक्ष्मीचा. हार वगैरे घालते. ते हात धरलेलं गळ्यातलं नवीनच आणलेलं आहे लातूरून गंटन. हो का, हे पण हिला एक नवीन आणलेला आहे. बाकीचं सगळे जुनी आहेत. परत ते थोडं इकून एकात गुत्ता झालेला आहे त्याचा गुतडा. छान बसवली आहे, एकदम मस्त बसवली. आणि थोड्यानं तयारी चालूच आहे. मी मग तर फराळाचं थोडंफार राहिलेलं आहे ते काही करून घेत आहे. परत पुरणपोळ्या, नैवेद्य, 16 भाज्या आपल्याला असं सगळं बनवून घ्यायचे.
साक्षी दीदी इकडलं आवरलेले तोपर्यंत मी इकडं स्वयंपाकाकडं आहे, नाहीतर माझी लई हैराणी होती. सगळं आवराआवरी झाली. परत संध्याकाळची आरती चालू होती आमची. असं मस्त प्रकारे आम्ही छान मस्त आरती करून घेत आहे. टेपवरच लावलेली आरती होती. आता काय टेप झालेली तर टेपवरच आरत्या चालू आहेत, मोबाईलवर टेपवर. मस्त आम्ही आरती ते म्हणून घेतलो. आणि खाली दिवे पण लावलेले आहेत, 16 भाज्या दिवे, पुन्हा फळमुटका असं नैवेद्य दाखवलेलं आहे खाली लक्ष्मीला, आपल्या श्री महालक्ष्मीला. बघा, धूप वगैरे सगळं लावून आम्ही पाया पडून घेतलो. आता आपल्याला जेवण करायचं आहे. असं छान प्रकारे आता, आणि ते रात्रीच राहते आपलं नैवेद्य. असं छान प्रकारे लक्ष्मीची आपल्या पूजा झाली, आरती झाली, आमचे जेवण पण झाले. परत बघा आता हे कशा आल्यात लक्ष्म्या बसवण्यात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि पूर्ण प्रकारे हे पूर्ण जेवढं लक्ष्म्याचं आहे, मकर लक्ष्म्या बसवणं सगळं दीदीनं केली आहे. मी इकडं जरा सुद्धा गेले नाही, स्वयंपाकामुळं मला जाणं पण नाही झालं. नैवेद्य स्वयंपाक एवढा मोठा करावा लागतंय, म्हणजे प्रकारचे फळं हे पदार्थ करावं लागतंय. नुकतीचे लाडू ते असे छान मस्त प्रकारे आम्ही पूजा करून घेतलो. बघा, आता आपल्याला हे नैवेद्य रात्रचं काढायचं आहे, रात्री पूजा केलेलं. आणि आता कानवल्याचं नैवेद्य करायचं. आणि करंजी सारखे राहतात आणि त्याच्यात साखर घालायचं आणि कानवले करायचं. शेवयाचं भात, साखर असं नैवेद्य दाखवायचं. तर बघा, आमची पूजा ते लक्ष्म्या बसवण्यात ते कशा आल्यात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडं थोडं तयारी करावं लागतंय लक्ष्म्याचे. बसवण्यात पण एकदम छान आणि मस्त बसवली आहे. खरंच मला तर लयच आवडल्या. फराळाचं वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपल्याला फक्त झाडं तेवढी ठेवायची. तर आता दीदी ते पण ठेवून घेते आहे. हे तर लय छान मेकअप केले बाबा. गंगावनचं बनवली आहे मस्त छान मुकुट. बघा, आता खेळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे. रांगोळी पण काढलेली आहे. किती छान रांगोळी काढली आहे, छापा काढल्याने. कानवल्ली करून आम्ही नैवेद्य पण ठेवलेला आहे लक्ष्मीच्या पुढं केळीच्या पानावर. बघा आता कसं वाटायला. आता जेवढं थोडं थोडं राहिलं होतं तेवढं आम्ही आता पूर्ण करून घेतलेलं आहे. आता म्हणजे आपल्या लक्ष्म्या आता पूर्ण बसवलेल्या आहेत. नैवेद्य, रांगोळी सगळं झालेलं. आता काही बाकी नाही राहिलं. संध्याकाळी तेवढी आरती करायची आहे आता.
आणि तुमच्यासोबत आता मी ते पण व्हिडिओ शेअर करणार आहे. आम्ही कुठं कुठं लक्ष्म्या बघायला गेलो आहे ते पण दाखवणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये नाही, ते व्हिडिओ वेगळा पडणार आहे. बघा किती मस्त आणि छान असं छान प्रकारे डेकोरेशन झालेलं आहे. रांगोळ तर खूपच छान आली आहे. बसवण्यात पूर्ण एकदम नंबर 1 बसवली आहे. काय टेन्शन नाही, एकदम छान. तुम्ही पण नक्की सांगा कमेंटमध्ये दीदीनं कशी बसवली आहे काय नाही. तर परत लक्ष्म्या बघण्यासाठी आमच्या गावातल्या बायका आल्या होत्या. अशी हळदी कुंकू देऊन लावून साखर द्यायची प्रथा आहे आमच्याकडं. तुमच्याकडं आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. असं सवाष्ण बायाला हळदी कुंकू लावायचं, साखर द्यायचं. लक्ष्म्या बघायला येतात आपल्या इथं. आम्ही बी दुसरीकडे गेलं तर आम्हाला पण तसंच करतात बघायला गेल्यावर. ते पुढं जात होत्या, मी आवाज देऊन मध्ये बोलवून घेतले. आधी आमच्या बघा लक्ष्म्या म्हणून. परत मुलीवाला पण मी हळदी कुंकू लावून घेतले. सगळ्या झालं आता संध्याकाळच्या आरतीची तयारी आपली झालेली आहे. परत आम्ही टेपवरच आरती लावून घेतलो. म्हणजे छोटा साऊंड आहे, साऊंडवरच आरती लावून घेतलो. आणि आपली आता आरती करून आपण आरती केल्यानंतर लक्ष्म्या उठवायचं राहतंय टायमानुसार. तर 9:40 पर्यंत टाईम आहे. तोपर्यंत आम्ही मस्त असं छान लक्ष्मी मातेची आरती करून घेत आहे सगळेजण. छान असं आरती म्हणून घेतलो आम्ही. साक्षी दीदीनं साडी पण घातली छान मस्त. आणि इकडे विजयदादा तर हसलाय खुद आणि ते माझ्या बहिणीचा मुलगा आहे पाठीमागला. आणि इकडं आरती चालूच आहे, टेपवर आरती आहे. छान प्रकारे आरती करून घेतलो आम्ही. नंतर आम्ही जेवण करून घेतलो. म्हणलं आता लक्ष्म्या उतरवायचा टाईम होण्याच्या आधी आपण आता हे सगळं पावलं ते सगळं दाखवावं. असं छान प्रकारे लक्ष्मीचे पावलं बघा आम्ही असं काढत येता. हे रांगोळीचं डेकोरेशन बघा किती छान आहे, मस्त छान काढली आहे. आणि अशी खेळणी खाली मांडला आम्ही. असं छान प्रकारे लक्ष्म्या बसवण्यात आल्यात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि असं छान छान गावाकडचे मस्त व्हिडिओ बघत राहावा. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशा आल्यात काय नाही आपल्या लक्ष्म्या. चला मग आता बाय.